बीकॉम प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांचे या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्वागत आहे. मी प्राध्यापक गणेश कोळेकर. विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड मॅथमॅटिक्स हा जो आपला फर्स्ट इयरचा विषय आहे त्याच्यामध्ये जे आपलं चॅप्टर नंबर 4 आहे, ओके, त्या चॅप्टर नंबर 4 मध्ये आपण 3-4 घटक शिकणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम क्वार्टल डेव्हिएशन आहे. तर क्वार्टल डेव्हिएशन सिंपल सिरीजमध्ये कसं काढतात तर ते आपण प्रॉब्लेमच्या अनुषंगाने बघूयात. तर हा तुमचा प्रॉब्लेम आहे, तर लक्ष द्या. फार महत्त्वाचं की ही सिंपल सिरीज आहे, या ठिकाणी फ्रिक्वेन्सी नसल्या अनुषंगाने याला आपण सिंपल सिरीज असं म्हणतो, एक साधी सिरीज. तर सिंपल सिरीजमध्ये क्वार्टर डेव्हिएशन कसं काढतात, तर सर्वप्रथम फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी असा आहे की ही जी सिरीज आहे, आता ही ऑलरेडी सिरीज तुम्हाला जर ऑब्झर्वेशन केलं आपण तर ही एक चढत्या क्रमाने दिसेल तुम्हाला, बरोबर आहे. जर प्रॉब्लेममध्ये जर असं असतं म्हणजे इकडे कुंकडे जर आकडे तुम्हाला जर इकडे तिकडे दिसत असतील, म्हणजे सिरीज जर चढत्या किंवा उतरत्या क्रमाने नसेल तर तिला सर्वप्रथम चढत्या किंवा उतरत्या क्रमाने आपल्याला लिहावी लागेल, कारण हे नियम आहेत क्वार्टल डेव्हिएशन आणि मीडियन, आहे की नाही. तर मीडियन जे आपण तिसऱ्या सेमिस्टर चॅप्टरमध्ये शिकलोत, मीन मीडियन मोड. मीडियनचे जे नियम आहेत तेच या ठिकाणी क्वार्टल डेव्हिएशनमध्ये अप्लाय करायचे आहेत. हे फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी समजून घ्या. तर तसंच हे दिलेली सिरीज चढत्या किंवा उतरत्या क्रमाने, तर ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये चढत्या क्रमाने दिलेली आहे. तर आता उत्तर काढत असताना सर्वप्रथम तुम्हाला याचे जे फॉर्म्युला आहे तो लक्षात घ्यायचा आहे. फॉर्म्युला क्वार्टल डेव्हिएशनचा काय, तर क्वार्टल डेव्हिएशन, ओके, QD आपण याला शॉर्ट फॉर्ममध्ये QD, क्वार्टल डेव्हिएशन इज इक्वल टू Q3 मायनस Q1 अपॉन 2, हा त्याचा फॉर्म्युला आहे. आणि तसंच आपल्याला या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ QD, ओके, कोइफिशियंट म्हणजे याला मराठीत सहगुणक असं म्हणतात, सहगुणक. याचा फॉर्म्युला आहे Q3 मायनस Q1 अपॉन Q3 प्लस Q1, ओके. तर हे 2 फॉर्म्युले आहेत, हे लक्षात घ्यायचे आहेत. आणि मग याचं आता उत्तर आपल्याला शोधायचं आहे. तर सिंपल सिरीज चढत्या किंवा उतरत्या क्रमाने असणं अनिवार्य आहे, नियम आहे याचा. हे सगळं मीडियनच्यावरती, मीडियन आपण जे शिकलो त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं. त्याच ट्रिक्स या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर सर्वप्रथम आता बघूया या ठिकाणी हे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7, ओके, 7th आहेत. ते आपण नंबर्स लक्षात घेतले, 7 आहेत. तर हा फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला Q1 काढायचं आहे, ओके, Q1. नंतर Q3 काढू का. तर Q1 काढण्यासाठी याचा फॉर्म्युला द साईज ऑफ n+1 अपॉन 4th आयटम, ओके, 4th आयटम. कारण चतुर्थक विश्लेषण आपण म्हणलंय, क्वार्टर डेव्हिएशन, क्वार्टर म्हणजे 4 म्हणून हे 4 आलेलं आहे खाली. तर नेक्स्ट पहा, n म्हणजे आपण पाहिलं की 2 4 6 आणि 7 आहेत, म्हणजे या ठिकाणी 7 प्लस 1, ओके, अपॉन 4. हे झाले 7 आणि 8, 8 4 म्हणजे 4 1 4 2 8, म्हणजे सेकंड आयटम. पहा सेकंड आयटम कोणता या ठिकाणी, इन द गिवन सिरीज सेकंड आयटम इज, ते पहा या ठिकाणी 54, हे दुसरं आहे म्हणजे हे आपलं 54, हे झालं Q1, राईट. हे पहा एक सापड व्हॅल्यूज आपल्याला. तसंच आता दुसरी काढून घेऊत आपण, सेकंड नंबरला Q3 काढणे, राईट. द सेम फॉर्म्युला, द साईज ऑफ, आता Q3 असल्यामुळे गुणाकारात आपल्याला 3 या ठिकाणी लिहायचे आहे, n+1 अपॉन 4th आयटम.
या ठिकाणी याच्यामध्ये फक्त फरक एवढाच की 3 असल्यामुळे गुणाकारात या लिहून घ्यायचे आहेत. 3 into n plus 1 upon 4th आयटम. थोडासा चेंज आहे फॉर्म्युल्यामध्ये, बाकी सेम ॲज इट इज. मग काय 3 into 7 plus 1 upon 4. ओके. देन नेक्स्ट 3 into 7 plus 1 8 upon 4. मग सेम पुन्हा 3 into याचा भागाकार आपण इथं ऑलरेडी काढायला 2 आला. ओके. म्हणजे 3 2 6 म्हणजे 6th आयटम. तर 6th आयटम कोणता आहे पहा, 1 2 3 4 5 6 57. ओके. 6th आयटम इज 57 म्हणजेच Q3 किती आला आपला 57. Q3 आलं 57. तर अशा प्रकारे दोन्ही व्हॅल्यूज आपण शोधल्या आहेत. Q1 आहे आपलं 54 आणि Q3 आहे आपलं 57. तर बाकी आता हे सगळं आपण ह्या फॉर्म्युल्यामध्ये मांडूयात. पहा फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. Q3 आपला आहे 57 मायनस Q1 आहे 54 भागिले 2. मग काय 57 मधून 54 गेले 3 राहिले, 302 म्हणजे हे आलं एक पॉइंट समजा है ना 5. तर हे आपलं आहे क्वार्टर डेव्हिएशन. त्याच्यानंतर सेम आता त्याचं कोइफिशियंट ऑफ क्वार्टर डेव्हिएशन आपण काढूया. तर सेम हा फॉर्म्युला याच्यात या व्हॅल्यूज मांडायच्या पहा. 57 मायनस 54. ओके. आणि Q3 आता हे प्लस खाली प्लस करायचं 57 प्लस 54. मग याचा वजाबाकी आले पहा 3 आणि याची इथे खाली 7 आणि 4 1100 घात चाले 5 आणि 5 आणि 11 111 311 311. आणि मग याचा भागाकार जर आपण केला तर 0.02 असं येईल. तर अशा प्रकारे क्वार्टर डेव्हिएशन है ना सिंपल सिरीजमध्ये ही सिरीज हा त्याचा फॉर्म्युला. क्वार्टर डेव्हिएशन इज इक्वल टू Q3 मायनस Q1 अपॉन 2. राईट. कोइफिशियंट ऑफ क्वार्टर डेव्हिएशन, कारण हे दोन गोष्टी आपल्याला काढाव्या लागतात, एक क्वार्टर डेव्हिएशन आणि कोइफिशियंट ऑफ क्वार्टर डेव्हिएशन. हा क्वार्टर डेव्हिएशनचा फॉर्म्युला आणि त्याचं कोइफिशियंट ऑफ क्वार्टर डेव्हिएशनचा हा फॉर्म्युला. काही नाही, फक्त आपण ह्या दोन व्हॅल्यूज शोधल्या. सर्वप्रथम Q1 काढलं. द साईज ऑफ n प्लस 1 आपण 4th आयटम. n म्हणजे हे किती आहेत एकूण 7 आहेत. 7 प्लस 1 8/4 2 आलं म्हणजे सेकंड आयटम. सिरीजमध्ये सेकंड आयटम आपलं 54 आहे. तर अशा प्रकारे Q1 आपली 54 सापडली. नेक्स्ट बघू शकतो की Q3 काढायचं आपल्याला. तर सेम फॉर्म्युला साईज ऑफ 3 फक्त याला गुणाकारात टाकावं लागतं. 3 into 1 प्लस आपण 4th आयटम. जर सेम बाकी मग n प्लस 1 7 प्लस 1 है ना भागिले 4 3 into 8 अपॉन 4. देन नेक्स्ट 8 अपॉन 4 इट्स डिवाइड व्हॅल्यू 2. ओके. मग 3 2 6. मग 6th आयटम इन द गिवन सिरीज दॅट वी हॅव 57 आहे. म्हणजेच मग आपलं Q3 बरोबर 57. बाकी हे मग बघा हे 54 57 आहे व्हॅल्यू तिथे मांडले आपण. Q3 आपलं 57 आहे, Q1 54 आहे. वजाबाकी जे 3 आले 1/2 3 भागिले 2 1.5 हे आपलं क्वार्टर डेव्हिएशन. नेक्स्ट कोइफिशियंट ऑफ QD दिस फॉर्म्युला इज गिवन Q3 मायनस Q1 अपॉन Q3 प्लस Q1. राईट. बाकी ह्या व्हॅल्यूज आपण याच्यात मांडल्या. 57 मायनस 54 57 प्लस 54 3/111 याचे भागाकार 0.02. तर अशा प्रकारे हे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. तर सिंपल सिरीजमध्ये क्वार्टर डेव्हिएशन काढणे. ओके. थँक्यू.